कधीच एकमेकांना दुखावणार नाही, एकमेकांचं मन जपू. तू रुसलीस तर मी रुसवा काढेन, मी रुसलो तर तू समजावू शकेल. आयुष्यभर चांगले मित्र राहा, निष्ठेने राहा. काय वाटेल ते झालं तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही. या सगळ्याची खरंच काहीच गरज नाहीये. सारंग, मी तुला लग्न करायला परवानगी दिली, प्रेमात पडायला सुद्धा परवानगी दिली. ही तुझी बायको असेल, पण ही मुलगी वेंगळे घराण्याची सून कधीच होऊ शकत नाही. तो अधिकार मी हिला नाही देणार आहे कधीच. चल तुझी नाटकं मला बघितल्यानंतर तोंड बिन असं फिरवायचं, असं दाखवायचं की तू मला घाबरतेस. तू मला घाबरत नाहीस. माझ्या समोर खोटेपणा अजिबात करू नकोस. तू जर का मला घाबरत असतेस ना, तर माझ्या डोळ्यात देखत माझ्या मर्जी विरुद्ध माझ्या लेकाबरोबर लग्न केलंच नसतंस. आणि काय कसलं सत्य? कुणाचं सत्य? तुझं सत्य की माझं? सांग ना. माझी इच्छा नसताना माझ्या मर्जीच्या विरोधात माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाबरोबर तू लग्न केलंस. मला त्रास द्यायला हे सत्य. मला माझ्या घरासाठी एक सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर सून हवी होती. सुशिक्षित सून आहेस तू? नाही ना? हे सत्य. काय चुकलं माझं? सांग ना. मी अशी अपेक्षा ठेवली, काय चुकलं? तू रडून बिडून दाखवू नकोस. जे तुला करायचं होतं ते तू करून झालंयस. आता नाही माझ्यासमोर नाटकं दाखवायची. प्रत्येक आईची अपेक्षा असते की तिच्या घरात तिच्या अपेक्षेप्रमाणे सून यावी. काय चुकलं माझं? सांग ना. माझं स्वप्न धुळीला मिळवलंस तू, हे आहे सत्य. मी निघाली फ्रॉड. ठीक आहे, पण केवळ ती खोटी आहे म्हणून तू खरी ठरत नाहीस. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. तुझ्या या गोड गोड वागण्याने, बोलण्याने माझ्या लेकाला तू फसवू शकतेस, मला फसवू शकणार नाही. ही जादू तुझी माझ्यावर चालणार नाही. इज दॅट क्लिअर? सारंग, मी तुझी आई आहे. माझं तुझ्यावर प्रेम होतं, आहे आणि कायम राहणार आहे. कारण प्रत्येक आई आपल्या लेकरावर प्रेम करणं सोडत नाही. पण याचा अर्थ असा नाहीये की मी या पोरीला माझ्या घरची सून म्हणून एक्सेप्ट करीन. नेव्हर. ठीक आहे, आता तू डिसिजन घेतलंच आहेस, हिच्याशी लग्न केलंस, आता तुमचा संसार सुरू होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे माझ्या मर्जीने नाही चालू आहे. माझी मान्यता नाही आहे या सगळ्याला. तेव्हा या पुढचा प्रवास तुम्ही करायचा आहे दोघांनी. मला मध्ये आणायचं नाही. माझ्याकडून मदतीची अपेक्षा ठेवायची नाही. मग तुमच्या या संसारात काहीही झालं, अडथळे आले, तुमचे वादविवाद झाले, भांडणं झाली, मला मध्ये घ्यायचं नाही. इज दॅट क्लिअर? आता कसं म्हणायचं सावलीला की बेडरूम मध्ये चल? तुम्ही काही बोललात ना आता? नाही. नक्की? हा नक्की.
इथेच झोपतेस? हो. तेच बोलायचं होतं ऍक्च्युली मला. नाही, तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं बोलायचंय. हा, वेगळं म्हणजे माझी अशी इच्छा आहे, काय? असं वाटतं मला की इथे नको झोपूस. का? बरं नाही दिसत ते. मग हक्काच्या ठिकाणी झोपू शकतेस तू आता. सारुण सर, तुम्हाला काय बोलायचं स्पष्टपणे बोला ना. हे बघ, माझी अशी इच्छा आहे की माझ्या बेडरूम मध्ये माझ्या बाजूला तू झोपावस. नाही नाही, माझ्या बाजूला झोपू शकतेस म्हणजे बेडरूम मध्ये झोपू शकतेस तू. इथे झोपतेस ना, तिकडे झोपायला काय प्रॉब्लेम आहे सावली? अगं आपलं लग्न झालंय ना, आता झोपू शकतेस तू असं म्हणजे. अगं अगं तू माझी सून आहेस, या घराण्याची बायको आहेस. काय बोल? नाही नाही नाही, माझी बायको आहेस, या घराण्याची सून आहेस, तर आता काही प्रॉब्लेम नाही, कुणाचा प्रॉब्लेम नसेल. म्हणजे लोक म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर एकत्रित आपण जर राहिलो ना तर संसार चांगला होतो, असं लोक म्हणतात. माझं 1 मिनिट. तिलोत्तमा मॅडमला कळलं तर? आईची काळजी घेऊ. नवरा आहे ना मी तुझा, मी सांगतो ना, काही प्रॉब्लेम नाही.